आज होती आपल्या दादाची हळद. दादाच्या हळदीमध्ये एवढं भयंकर नाचलो की काही पाहायचं कामच नाही. नाचू नाचू तो पूर्ण घामाने आंघोळच करून टाकली. तर का म्हणता मित्रांनो, काल जो लाकडी मांडव टाकला होता त्याच्यावर टाकण्यासाठी आम्ही आणलं तर सकाळीच जाऊन जाम. त्याची तर पहिले पूजा वगैरे केली, त्यानंतर आम्ही मांडवावर पूर्ण जाम टाकून घेतलं. आपलं नशीब एवढं भयंकर कांडो आहे की काय सांगू तुम्हाला. घरी आज कार्यक्रम आहे आणि त्यात इथे सिलेंडर गेलं. भरूनच जाऊन पहिले तर सिलेंडर आणलं, त्यानंतर बहिणीला वर देऊन घेऊन आलो. कामा करता करता केव्हा संध्याकाळ झाली काही माहितीच नाही पडलं. एक काम झालं की आपल्या मागे दुसरं काम लागूनच होतं. पहिले तर डीजे वाल्याला त्याचा सेटअप लावू लागला, त्यानंतर मस्त पूजा वगैरे केली आणि वाढणं करू लागले. आपल्या मित्रांना नाचायचं म्हणलं की एका टांगेवर नाचण्यासाठी उभे होऊन जातात. भले कार्यक्रम कोणाच्या घरचा असो, पण तिथे मावल केल्याशिवाय आपले मित्र काय वापस येत नाही. नवरदेवाला तर खांद्यावर उचलू नाचवलं. नाचता नाचता घामानं पूर्ण आंघोळच करून टाकली होती. रातचे 12 केव्हा वाजले काही माहितच नाही पडलं आम्हाला. शेवटी एक मस्तपैकी नागिनची धून वाजवली, त्यानंतर डीजे बंद केला. डीजे बंद झाल्याच्या नंतर पहिले तर घरी जाऊन मस्तपैकी फ्रेश होऊन आलो. त्यानंतर रात्री 12:30 वाजता आपल्या मित्रमंडळी सोबत जेवण खाऊन केलं. हळद लावून झाल्याच्या नंतर घरच्यांनी सगळ्यांनी एक एक करून मस्तपैकी दादासोबत फोटो काढून घेतले. तर चला तर भावांनो, आजच्या ब्लॉग मध्ये एवढं. उद्या येणार आहे लग्नाचा ब्लॉग, पाहायला विसरू नका.